जेव्हा आपण अयोध्येचं नाव घेतो तेव्हा डोळ्यासमोर उभं राहतं ते प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर आणि शरयू नदीचा तो किनारा. पण तुम्ही कधी या मंदिराला भेट द्यायला गेला असाल तर तुम्हाला तिथे एका कोरियन राणीचा पुतळा दिसतो. त्यावरून प्रश्न पडतो की या राणीचा आणि अयोध्येचा काय संबंध. तर संबंध आहे. एक अशी राणी अयोध्येमध्ये होऊन गेली जी वयाच्या 16व्या वर्षी 4500 किलोमीटरचा समुद्री प्रवास करून कोरियाला गेली आणि तिथली राणी झाली. आजही तिथले माजी राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्या सोबतच तिथले 60 लाख कोरियन लोक अयोध्येला आपला आजोळ मानतात. नक्की कोण होती ही राजकन्या? खरंच तिचा अयोध्येशी संबंध आला होता का, की या फक्त दंतकथाच आहेत? सगळी गोष्ट सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. ही गोष्ट इसवी सन 48 मधली. असं मानलं जातं की अयोध्येचे राजा पद्मसेन आणि राणी इंदुमती यांना एक स्वप्न पडलं. देवांनी त्यांना आज्ञा दिली की त्यांची 16 वर्षांची मुलगी राजकन्या सुरीरत्ना हिने समुद्रापार जाऊन कोरियातल्या गया राजाच्या राजा किम सुरो यांच्याशी विवाह करावा. सुरीरत्नाने आपल्या वडिलांची आज्ञा मानली आणि वयाच्या 16व्या वर्षी ही धाडसी राजकन्या एका मोठ्या ताफ्यासह जहाजातून हजारो किलोमीटरच्या प्रवासाला निघाली. असं म्हणतात की तिने सोबत जाताना काही चहाच्या बिया आणि समुद्र देवतेला शांत करण्यासाठी काही दगड सोबत ठेवली होती. आणि कित्येक महिन्यांच्या प्रवासानंतर सुरीरत्ना कोरियाच्या गिमे किनाऱ्यावरती पोहोचली. तिथे तिची भेट झाली राजा किम सुरो यांच्याशी. या दोघांचा विवाह करण्यात आला आणि अयोध्येची सुरीरत्ना बनली कोरियाची राणी हेओ हँग ओक. आता तुम्ही म्हणाल की ही तर झाली जुनी गोष्ट किंवा दंतकथा पण असू शकते, पण याचा आज पुरावा काय? तर असं म्हटलं जातं की या राणीला एकूण 12 मुलं झाली. जेव्हा राणीने किम सुरोला विनंती केली होती की तिच्या 2 मुलांना तिचं माहेरचं आडनाव म्हणजेच हेओ देण्यात यावं, राजाने ते मान्य केलं. त्यामुळे आजही कोरियामध्ये गिमे, किम, हेओ आणि ली या 3 प्रमुख कुळातली लोक अयोध्येला त्यांची मातृभूमी मानतात. दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष किम डे जुंग आणि माजी पंतप्रधान किम जोंग पिल हे सुद्धा याच वंशाचे मानले जातात. हे नातं इतकं घट्ट होतं की कित्येक वर्ष या कुळातली लोक आपापसात लग्नच करत नव्हते, कारण ते एकमेकांना एकाच रक्ताचे नातेवाईक मानत असत. आज दक्षिण कोरियाची एकूण लोकसंख्या 5 कोटींच्या आसपास आहे. त्यापैकी तब्बल 10% जास्त लोक म्हणजे सुमारे 60 लाख लोक स्वतःला या राणीचे वंशज मानतात. यांच्यासाठी आपला अयोध्या म्हणजे पूर्वजांची पवित्र भूमी आहे. जरा शोध घेतल्यानंतर अजून काही असे पुरावे सापडले जे या राणीचे आणि भारताचे संबंध सांगतात. त्यातला महत्त्वाचा पुरावा म्हणजे 13व्या शतकातला कोरियन ग्रंथ सामगुक युसा. यामध्ये कथेचा सविस्तर उल्लेख आहे. यात राणी आयुता नावाच्या भूमीतून आल्याचं म्हटलंय आणि मानववंशशास्त्रज्ञ किम ब्युंग मो यांनी असं ठामपणे मांडलंय की आयुता म्हणजेच आजची अयोध्याच आहे. पण भारतीय इतिहासामध्ये किंवा प्राचीन साहित्यामध्ये राजकन्या सुरीरत्नाचा कोणताही थेट उल्लेख आढळत नाही. काही इतिहासकारांच्या मते ही राजकन्या थायलंडमधल्या अयुथया यामधून आली असावी. पण थायलंडच्या त्या राज्याची स्थापनाच 14व्या शतकात झाली, म्हणजेच या कथेच्या खूप नंतर. काही तमिळ अभ्यासक असं म्हणतात की ती दक्षिण भारतातली पांड्य राजवंशातली असावी. हे सगळे तर्क असले किंवा इतिहासकारांमध्ये याबद्दल मतभेद असले तरी दक्षिण कोरिया आणि भारत यांच्यातल्या सांस्कृतिक संबंधाचा हा सर्वात भक्कम दुवा मानला जातो. कदाचित याच नात्यामुळे 2000 वर्षांपूर्वी रामायण आणि बौद्ध धर्माची मूल्य ही कोरियामध्ये पोहोचली असावीत. आज हे नातं फक्त पुस्तकात उरलेलं नाहीये. 2000 मध्ये अयोध्या आणि गिमे शहर हे सिस्टर सिटीज बनले. 2018 मध्ये दक्षिण कोरियाच्या प्रथम महिला किम जोंग सुक या अयोध्येमध्ये आल्या होत्या. याच भारत आणि दक्षिण कोरियाच्या मैत्रीला उजाळा देण्यासाठी अयोध्येतल्या शरयू नदीच्या काठी क्वीन होम मेमोरियल पार्क उभारण्यात आलंय. हे स्मारक कोरियन शैलीत बांधलं गेलंय. यासाठी दक्षिण कोरियातून 7500 किलो वजनाचा आणि 3 मीटर उंच दगड खास जहाजाने आणला गेला होता. अशी एक लोककथा सांगितली जाते की राणी जेव्हा अयोध्येमधून कोरियाला जात होती तेव्हा सोबत एक सोनेरी अंड घेऊन गेली होती. त्याचंच प्रतीक या मेमोरियल पार्कमध्ये गोल्डन एक नावाचं एक शिल्प सुद्धा आहे. थोडक्यात सांगायचं तर राणी हेओ हँग ओक ही फक्त कोरियन राणी नव्हती, तर ती अयोध्येची एक मुलगी आहे जिने 2 संस्कृतींना जोडणारा पूल बांधला. रामचरित मानसात असं म्हटलं गेलंय की अखिल विश्व ये मोर उपाय सब पर मोही बराई दया. म्हणजेच हे संपूर्ण जग रामाचं आहे. इतिहास असो वा दंतकथा, आज अयोध्येतला हा पुतळा दोन्ही देशातल्या 60 लाख लोकांसाठी श्रद्धेचं स्थान बनलाय. हे स्मारक येणाऱ्या काळात अयोध्येच्या पर्यटनाला एक जागतिक ओळख देईल, यात शंका नाही. तुम्ही कधी अयोध्येतल्या या कोरियन उद्यानाला भेट दिली आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही गोष्ट तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा लगाव बत्ती.